नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। गणेशोत्सवात कोकणात गावी जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। गुजरात, मुंबई, पुणे या शहरातून कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी या गाड्यांची सोय करण्यात आली आहे। मध्य रेल्वेने 250 तर पश्चिम रेल्वेने 5 अशा विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा, तसेच दिव्यांग व विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दिनांक 24 जुलै रोजी राज्यभर 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे। राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज देयक आजही मोठ्या प्रमाणात थकवले जातात, त्यामुळे महावितरणाची आर्थिक कोंडी होत आहे। दुसरीकडे महावितरणावर कर्जाचा डोंगरही वाढतोय। कंपनीकडून वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलाय। त्यानुसार 2 महिने सलग देयक न भरल्यास 3ऱ्या महिन्यात नवीनच पद्धतीने कारवाईचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आलाय। हनी ट्रॅप प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे। पोलिसांनी या प्रकरणात गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे। एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणी अनेक मोठे दावे केले आहेत। प्रफुल्ल लोढा याने एक व्हिडिओ बनवला होता, त्यात अनेक तथ्य असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय। तसेच एक बटन दाबलं की संपूर्ण देशात हाहाकार माजेल असा देखील इशारा एकनाथ खडसे यांनी दिलाय। डोंबिवलीतील 23 वर्षीय आर्यन शिरवळकरने आफ्रिकेतील किलिमांजारो पर्वत यशस्वीपणे सर केलाय। त्याने 12 जुलै रोजी 5895 मीटर उंचीवर तिरंगा फडकावलाय। लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड असलेल्या आर्यनने अनेक प्रशिक्षण घेतले। तो निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी देखील कार्यरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रविवारी लातूर दौऱ्याच्या वेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद रात्री जालना शहरात उमटले। जिल्ह्यातील छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोलने भरलेली पेटती बाटली फेकून आग लावण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप ताडगे, राधेश्याम पवळ यांच्यासह 3 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे। रविवारी लातूरमध्ये घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळते। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसून आल्यानंतर दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील तीव्र निषेध सुरू केलाय। लातूरमधील घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतप्त झाले असून सूरज चव्हाण यांना थेट राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर तरुणाने दारूच्या नशेत शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। यात संबंधित तरुणाने मंत्री शिरसाट यांची वाहने आणि सुरक्षा यंत्रणेलाही लक्ष्य केल्याची माहिती आली आहे। तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सौरभ घुले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचं नाव आहे। आई, तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च खूप आहे, तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते अशा हृदयद्रावक चिठ्ठीतून आपल्या भावना व्यक्त करत एका 20 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे। पूजा डांबरे असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून ती नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिलाय। उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फिरवत सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। सरकारी वकिलांशी चर्चा करूनच सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी ATS कडून करण्यात येणार आहे। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असताना आज एअर इंडियाचा अपघात थोडक्यात टळलाय। कोचीहून मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान AI 2744 A320 हे मुसळधार पावसात आज मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले। सुदैवाने सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सांगण्यात आली आहे। यवतमाळ शहरातील एका घरामध्ये गुप्तधन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यामध्ये 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले। यातील 1 जण फरार झालाय। यावेळी घटनास्थळावर अघोरी पूजेचे साहित्य जप्त करण्यात आले, तर या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांसोबत भिडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती।
आज विधान भवनातील मारहाण प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आझाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते। या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चंद्रपूर, गडचांदूर, माणिकगड येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाला रविवारी 20 जुलै रोजी रात्री उधाण आले। शिवसेनेचे माजी नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त करत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडून तीव्र निषेध नोंदवलाय। लॉटरी आड चालणारा ऑनलाईन जुगार, स्पा आड देह विक्री, एमडीची तस्करी, बनावट दारू यासह एशिया 91 रेस्ट्रो बार मध्ये फेक वेडिंगचा इव्हेंट चालतो। अल्पवयीन मुले मुली एकत्र येतात, धिंगाणा घातला जातो आणि तो थेट राज्याच्या विधिमंडळात गाजतो। मात्र ही गंभीर बाब यंत्रणेला कळू नये याबाबत आश्चर्य आहे। त्यामुळे खुफिया यंत्रणा आहे तरी कुठे? समाजात पोलिसांचा धाक संपलाय का, अशी विचारणा करताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत। पाऊस प्रत्येक कुटुंबियांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे। येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल। हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन ठरेल असं सांगतानाच बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आपल्या संविधानाचा विजय होतोय, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधलाय। केरळमधील सर्वात प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींपैकी एक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक नेते व्ही.एस. अच्युतानंद यांचं सोमवारी निधन झालंय। हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना 23 जून रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हापासून ते तिरुवनंतपुरम SUT रुग्णालयात उपचार घेत होते। उपचारादरम्यानच सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। नक्षलग्रस्त भागात अनेक दशकांपासून असणाऱ्या नक्षलवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात येईल असा दावा केलाय। त्यामुळे नक्षलवादी चळवळ संपवण्याचा निर्धार पाहता सुरक्षा दलानं आपली शोध मोहीम वेगानं सुरू केली आहे। आकडेवारीनुसार गेल्या 19 महिन्यात जवळपास 1550 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 21 जुलै रोजी कोलकाता येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं। यावेळी त्यांनी भाषिक असहिष्णुतेसंदर्भात तीव्र शब्दात आवाज उठवलाय। बंगाली भाषेत बोलणे गुन्हा आहे का थांबवलं जातंय असा सवालही त्यांनी केलाय। महत्त्वाचे म्हणजे देशभरात भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलेले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं हे विधान आलंय। सुप्रीम कोर्टाने सोमवारी कर्नाटकातील एका प्रकरणावर ईडीला चांगलंच फटकारलंय। ईडीचा कथित राजकीय वापर होण्यावरून कोर्टानं सुनावलं आहे। सुप्रीम कोर्टाने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात दाखल केलेली ईडीची याचिका फेटाळली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश जैसे थे ठेवला। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर ही संपूर्ण सुनावणी झाली आहे। त्यात सरन्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना फैलावर घेतलंय। या प्रकरणी न्याय दिल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर न्याय झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे। इस्रायल सोबत सीज फायर झाल्यानंतरही सोमवारी सिरियाच्या अलेप्पो शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव झाला। हा एअर स्ट्राईक इस्रायलने नाही तर सिरियाचा मित्र असलेल्या तुर्कीने केलाय। इराणच्या मेहर वृत्त संस्थेनुसार सिरियाच्या उत्तरी अलेप्पो मध्ये सोमवारी तुर्कीच्या फायटर जेट्सनी मोठा हल्ला केला। SDFचे तळ या विमानांच्या टार्गेटवर होते। या हल्ल्यात किती जीवितहानी झाली आहे त्याबद्दल अजून काहीच माहिती नाहीये। बांगलादेशमध्ये भीषण विमान अपघात झालाय। सोमवारी दुपारी ढाक्यातील उत्तर परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले। अपघाताच्या वेळी मुले शाळेमध्ये उपस्थित होती। माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात हे विमान कोसळले। या दुर्घटनेत किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 70हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। व्हिएतनामच्या हालोंग बे येथे एका पर्यटकांच्या बोटीला झालेल्या भीषण अपघातात एका 10 वर्षांच्या मुलाला एअर पॉकेट सापडला। त्यात आश्रय घेतल्याने त्याचे प्राण वाचले आहेत। शनिवारच्या वादळात वंडर सी नावाच्या बोटी पलटी झाली। या दुर्घटनेत किमान 37 लोकांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य अजूनही सुरू आहे। खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येतात। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बोटीमध्ये 53 लोक होते, ज्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आलंय। शुल्क नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार व्यावसायिक महाविद्यालयांना शुल्क दर्शनी भागात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे। मात्र अनेक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले।
त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीचे शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे। FRAने शुल्क जाहीर करूनही महाविद्यालय नियमांचं उल्लंघन करतायत। युवा सेनेने FRA सचिवांना निवेदन दिलं असून कारवाईची मागणी केली आहे। प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शुल्क जाहीर न केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते। राज्यभरातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची अंतिम मुदत 21 जुलै अशी निश्चित करण्यात आली आहे। तिसऱ्या फेरी संदर्भातही शिक्षण संचालनालयाने वेळापत्रक जाहीर केले असून पुढील टप्प्याची तयारी सुरू केली आहे। या वेळापत्रकानुसार 21 जुलै रोजी विद्यार्थी आपला प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरू शकतील, तर 22 ते 23 जुलै या कालावधीत अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुविधा उपलब्ध असेल। तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 23 जुलै रोजी प्रसिद्ध केला जाणार असून त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल। या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 26 ते 28 जुलै दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येतील। आधार प्राधिकरणाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे। विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेली बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची गरज आहे। लवकरच शाळांमध्ये बायोमेट्रिक अद्ययावतीकरण मोहीम सुरू होणार आहे। त्यामुळे 7 कोटींहून अधिक मुलांना फायदा होईल। 5 वर्षांनंतर बायोमेट्रिक अद्ययावत करणे अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा प्रवेश आणि शिष्यवृत्ती सारख्या कामांसाठी मदत होईल। टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी शनिवारी रात्री त्यांच्या X अकाउंटवरून एक घोषणा केली आहे। त्यांनी XAI कंपनी मार्फत बेबी ग्रॉक नावाचं मुलांसाठी खास तयार केलेलं AI चॅटबॉट लॉन्च करण्याची योजना जाहीर केली। ही योजना ग्रॉक यामुळे AI चॅटबॉटच्या अलीकडील वादग्रस्त वर्तनानंतर आली आहे, ज्यामध्ये व्हाईट जेनोसाइड आणि मेका हिटलर सारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा झाल्याने टीका झाली होती। मस्क यांनी सांगितलंय की बेबी ग्रॉक हा मुलांसाठी सुरक्षित, शैक्षणिक आणि आकर्षक अनुभव प्रदान करेल। या ॲप बद्दल अधिक तपशील अद्याप समोर आलं नसला तरी हे ॲप पूर्णपणे मुलांसाठी योग्य आणि पालकांच्या नियंत्रणाखाली असेल असं सांगितलं जात आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPIच्या नियमात बदल केले आहेत। आता UPI युजर्स गोल्ड लोन, बिझनेस लोन आणि FD ची रक्कम काढता किंवा भरता येणार आहे। हे लोन अकाउंट UPI अकाउंटला लिंक करण्यात येईल। आता UPI ॲप पेटीएम, फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड पासून बिझनेस लोन पर्यंत पेमेंट करू शकणार आहे। हा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल। बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या विविध चित्रपटांसाठी ओळखला जातो। टाइम्स नावने दिलेल्या माहितीनुसार मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशीच्या हत्येवर त्याचा पुढचा चित्रपट असणार आहे। त्याचा आगामी प्रोजेक्ट मेघालयमधील मर्डर हनीमून केसवर आधारित मर्डर मिस्ट्री थ्रिलर असू शकतो। आमिर खान या हत्येतील आरोपी पत्नी सोनम आणि पीडित पती राजा रघुवंशी यांच्या केसमधील अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्याने स्वतः त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी तपशिलांचा मागोवा घेतलाय आणि चर्चा केली आहे, असं समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय। मात्र प्रोडक्शन हाऊस किंवा आमिर खानने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही। भारतातील बुद्धिबळ प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देशाला पुन्हा एकदा 2025च्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद मिळालंय। ही प्रतिष्ठित स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल। लवकरच या स्पर्धेचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर केलं जाणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।